जीवमजीवं दौवं जिनवरवसहेन जेणनिदिष्टं देविन्दविन्दवन्दं वन्दे तं सौवरा शिरसा। ध्यान के विषयभूत पंच परमेष्ठियों का स्वरूप बताया। अर्यंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय और साधु, ये पंच परमेष्ठि है। तो उपाध्याय किसको कहते हैं? सांगता का? अनुज सांगा। उपाध्याय कुणाला म्हणतात उपाध्याय? मुख्यता काय त्यांची? उनका मुख्य दूसरों को धर्म का उपदेश देते हैं। 11 अंग 14 पूर्व के पाठी होते हैं और दूसरों को पढ़ाने का काम करते हैं, उनको उपाध्याय, त्यांना उपाध्याय म्हणतात। थोडंसं इकडे समोर फळ्यावर काय भौतिक नाही लिहायचं, फळ्यावर भौतिक काय नसेल थोडं। हाँ, उपाध्याय बताया। और साधु किसको कहा? साधू का नाम म्हणायचं? पुढे सांगा। मंगल सांगता काय? वाचून सांगू नका, तुम्ही मनान सांगायला पाहिजे। वाचून कोणाकडून वाचायला येते? रत्नत्रयाचे साधक असतात। हा, आणि हा थांबा, त्यांनी सांगायला येतात। हा, रत्नत्रयाचे साधक असतात आणि स्वतःमध्ये लीन असतात आणि ज्ञानध्यानामध्ये लीन असतात। 28 मूलगुणांचं पालन करतात। हा, तर ते आपल्या रत्नत्रयाची साधना करतात, ते साधू। त्यांना साधू म्हणतात। तर अशा प्रकारे साधूंचं स्वरूप सांगितलं। आता त्यानंतर ध्यान के लिए ही उपयोगी सामग्री यहाँ पर बता रहे हैं। उस दिन बताया था ध्यान है करना है तो उसके लिए 4 बातें समझना आवश्यक है। क्या क्या 4 बातें बताई थी? ध्यान करने वाला, ध्याता, जिसका ध्यान करना है वह, ध्येय, ध्यान और ध्यान का फल। तो इस गाथा में अभी एक ही गाथा में पहले इसमें ध्येय 4 पाद होते ना श्लोक में, तो उसमें ध्येय भी बता रहे, ध्याता कैसा होना चाहिए और ध्यान किसको कहते हैं, और चौथे पाद में नई विभाग बता रहे हैं। नई किस नई की अपेक्षा से वर्णन किया है वो बताते हैं। 4 सांगतात इथं काय? ध्येय, ध्याता, ध्यान आणि नय, ऐसी 4 गोष्टी सांगतात इथं। 55 नंबर 55 नंबर की गाथा है। जम किंचि विचिंतन्तो निरीह वित्ति हवे जदा साहु लद्धोणय एयत्तम तदाहुतं तस्य निश्चयं ध्यानम्। म्हणा, चंदन भग म्हणा। पुढं म्हणा अनु।
हम्म, हम्म, पाठवून जम किंची विचिंतनतो आवाज येईन की मोठ्यानं म्हणा. हम्म, 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 हम्म. कीर्ती म्हणा. हम्म, 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 हम्म. बरोबर. पहले पद में क्या बताया है? ध्येय. ध्येय किसको कहते हैं? ध्येय कुणाला म्हणायचं? ध्यानाचा विषय. ध्यान में जिसका हम चिंतन करते हैं उसको बोलते हैं ध्येय. जैसे अभी पंच परमेष्टि, ये ध्येय है, ध्यान का विषय है. इसी प्रकार आचार्य यहाँ पर बता रहे कि किसका ध्यान करना. हं? तो जम किंची भी चिंतन तो, जगत की किसी भी वस्तु का आप ध्यान कर सकते हो. जगत के सभी पदार्थ क्या है? ध्येय है. ज्ञेय, जो ज्ञेय है वो सब ध्येय है. लेकिन कैसा ध्यान करना? उसका जैसा स्वरूप है वैसा ध्यान करना. कुठल्या पण जगातल्या पदार्थाचा आश्रय घेऊन तुम्ही ध्यान करू शकताय. पुद्गलाचा आश्रय घेऊन पण ध्यान करू शकताय. शुक्ल ध्यानामध्ये सुद्धा सांगितलं, शपक श्रेणी पर और उपशम श्रेणी पर आरूढ़ होते हैं, वो शुक्ल ध्यान में भी उनको परद्रव्य का चिंतन रहता है, परद्रव्य का आश्रय रहता है. इसलिए जम किंची भी चिंतन, तो ऐसा नहीं कि केवल आत्मा का ही, लेकिन छद्मस्त अवस्था में परद्रव्य को विषय करने पर इष्टानिष्ट विकल्प होते हैं. इसलिए उसको ये उपयोग को वहां से छोड़ा करके अपने आत्मा में लगाने के लिए सब जगह बोला जाता है कि आत्मा का ही ध्यान करो. जो उस ध्यान में लीन हो जाता है, मतलब तत्पर हो जाता है, वो किसी भी वस्तु का ध्यान करे तो उसको विकल्प नहीं होते हैं. लेकिन जिसको अभी ध्यान, ज्याचं ध्यान लागत नाही पहिला, त्याच्यासाठी हे सांगितलं जाते की आत्म्याचं ध्यान करा म्हणून. परंतु ध्यानाचे विषय सर्व जग आहे. कुठला पण जगातल्या पदार्थाचा विचार करा, परंतु कसं ये ध्यान ध्येय बताया, ध्येय का लक्षण कि सभी पदार्थ ध्येय है. और निरीह वित्ती हवे जदा साहू, ये ध्याता का लक्षण बताया कि जब साधु निरीह वित्ती होता है, निरीह वृत्ति मतलब निस्पृह, उसको कोई भी इच्छा नहीं रहती है, तब ध्यान वही कर सकता है की जो इच्छा रहित है. ध्याताचं लक्षण काय सांगितलं? इच्छा रहित होणं. मनामध्ये काही इच्छा असेल समजा, तर काय होणार? ध्यान लागणार का? सारखं त्याचीच आठवण होत राहणार, ज्याची आपल्याला इच्छा आहे ज्या पदार्थाची. जिस पदार्थ की हम वांछा करते हैं उसके ही विकल्प सताते हैं ध्यान में. इसलिए निस्पृह वृत्ति होना चाहिए साधु को, किसी भी परद्रव्य की या किसी भी इसकी इच्छा नहीं करना है. ऐसा ही होना चाहिए, वैसा ही होना चाहिए, मेरे इच्छा के अनुसार ही होना चाहिए, मेरा लोग नहीं क्यों नहीं मानते हैं. तो इस प्रकार यदि उनकी इच्छा रहेगी तो ध्यान नहीं जम पाएगा. इसलिए निष्प्रह वृत्ति होने के लिए कहा है. ध्यान का विषय क्या हुआ? कोई भी जगत का कोई भी पदार्थ, किसी भी पदार्थ का चिंतन करो. और ध्याता कैसा होना चाहिए? निष्पृह होना चाहिए. ध्याताचं लक्षण काय? निष्पृह वृत्ति होनी चाहिए उसकी. और ध्यान किसको कहते हैं? एयत्तम लद्धूणय, एकत्व को प्राप्त करके. माने ध्यान मतलब जिसका हम विचार कर रहे हैं उसमें ही उपयोग को एकाग्र करना है. एकाग्रपन वृत्ति, एक अग्र, माने एक ही विषय को जानते रहना, अन्य चिंताओं का निरोध करके उसी एक पदार्थ का चिंतन करना, उसको क्या कहते हैं? ध्यान कहते हैं. त्याला ध्यान म्हणतात. कशाला? एकाग्र वृत्तीला ध्यान म्हणतात.
आपण है ना एकाग्र चिंता निरोधो ध्यानम, एक ही अग्र पर चिंता का रोकना, चिंतन का रोकना वह ध्यान है। और तम तस्य निश्चयम ध्यानम, जब साधु निर्वृत्ति होकर जब किसी भी वस्तु का चिंतन करते हुए एकत्व को प्राप्त होता है, मतलब एकाग्रता को प्राप्त होता है, तब उसका वह निश्चय ध्यान है। उसको निश्चय ध्यान का मतलब जैसा पदार्थ है वैसा जान रहा है और उसमें एकाग्र होकर के ध्यान रहा है, इसलिए वो नई की अपेक्षा से कौन सा ध्यान बताए? निश्चय ध्यान है। आप पंच परमेष्टि का भी चिंतन करो, जब उसमें उपयोग एकाग्र हो जाएगा तो वहां देखो अपने आप परिणामों की विशुद्धि होती है। कहीं पर भी अपना उपयोग एकाग्र होता है तो वहां परिणामों की विशुद्धि। वहां अर्थ रौद्र ध्यान नहीं लेना, अर्थ रौद्र ध्यान में भी एकाग्र होकर के ध्यान करते हैं लेकिन उल्टा उल्टा ध्यान करते हैं। किसी का वियोग हुआ तो उसके संयोग होने का चिंतन, संयोग हुआ तो किसी अनिष्ट पदार्थ का संयोग हुआ तो वियोग होने का चिंतन करते हैं, तो उसको रौद्र अर्थ रौद्र ध्यान कहते हैं। वो नहीं लेना यहाँ पर। यानी 14 निष्प्रवृत्ति का अर्थ लिया, 14 परिग्रह, 24 परिग्रह से रहित साधु लिया है। 14 अंतरंग परिग्रह और बाह्य 10 परिग्रह, ऐसे 24 परिग्रह से रहित जो है वो ध्यान करने वाला मतलब मुनि ही होता है। वास्तव में श्रावक को ध्यान होता नहीं ऐसा लिखा है, क्योंकि जैसा एकाग्रता आरंभ परिग्रह में उतनी एकाग्रता नहीं हो सकती है जितने एकाग्रता आरंभ और परिग्रह का त्याग करने पर होती है। इसलिए सच्चा ध्यानी कौन है? मुनि ही है। इसलिए एक यहाँ पर 24 प्रकार के परिग्रह से रहित निष्प्रवृत्ति का अर्थ किया है टीका में। आगे निश्चय मतलब यहाँ पर लिया है विवक्षित एक देश शुद्ध निश्चय नहीं, क्योंकि ध्यान होगा निचली भूमिका में तो वहां पर 12वें गुण स्थान तक विवक्षित एक देश शुद्ध निश्चय नहीं रहता है। इसलिए 4 निश्चय नहीं बताए थे ना, परम शुद्ध निश्चय ने, शुद्ध निश्चय ने, एक देश शुद्ध निश्चय ने और अशुद्ध निश्चय ने, ऐसे 4 बताए थे। उसमें से ये ध्यान अवस्था कौन से है? एक देश शुद्ध निश्चय ने है, शुद्ध उपयोग रूप दशा है, क्योंकि 4थे गुण स्थान से 12वें गुण स्थान तक ध्यान होता है इसलिए। और यहाँ तो निष्प्रवृत्ति रूप साधु लिए तो 6ठे से 12वें गुण स्थान ही आएगा, लेकिन 4थे 5वें गुण स्थान में भी एक अपेक्षा से कहा है कि ध्यान नहीं होता है, लेकिन वहां पर भी ध्यान है। साधु के जैसा उत्कृष्ट नहीं होता है लेकिन ध्यान होता है, क्योंकि सभी आगम में भी बताए 4थे गुण स्थान से ध्यान है, धर्म ध्यान है। अब आगे बताते हैं शुभ अशुभ मनोवचन काय का निरोध करने पर आत्मा आत्मा में स्थिर होता है, तभी परम ध्यान मतलब उत्कृष्ट ध्यान प्राप्त होता है। या भी उत्कृष्ट ध्यान की अवस्था के लिए क्या करते हैं वो बता रहे हैं। ध्यान आपल्याला व्यवस्थित लागलं तर त्यावेळेला कधी होणार आत्म्यामध्ये स्थिर? कशाची? त्याच्याने विवक्षित एक देश शुद्ध निश्चयने हा सांगितला की ज्यावेळेला निष्प्रवृत्ती होऊन साधू कोणत्याही पदार्थाचं चिंतन करत त्याच्यामध्ये एकाग्र होतो, तर ते त्याचं हे निश्चय ध्यान आहे। निश्चय म्हणजे एक देश शुद्ध निश्चयने घेतलं तिथं। ते तर वेगळं वेगळं आहे की ध्येय काय आहे तर जगातील कोणता पण पदार्थ, ध्याता कसा आहे तर निष्प्रवृत्ती 24 प्रकारच्या परिग्रहाने रहित साधू, ह्या कोण आहे? ध्याता, ध्यान करणारा। आणि ध्यान काय आहे तर एकाग्रता। एकाग्र त्यांना खुर्ची आणून द्या।
इथं पुढे ठेवा, त्यांना ऐकू येत नाही. इथं पुढे ठेवा. असं त्या बाजूला ठेवा, म्हणजे बाजूला कडेला. हा बस. आगे. मा चिट्टः मा जंपः मा चिंतः किं बीजेन होइथिरो अप्पा अप्पं मिरो इनमेव परं हवे झाणम् मा चिट्टः मा जंपः मा चिंतः किं बीजेन होइथिरो अप्पा अप्पं मिरो इनमेव परं हवे झाणम्. म्हणत म्हणा. तुम्ही म्हणा. पद्मा पद्मा आहे का चष्मा? नाही. पाठिमा म्हणा. अजून कोण? तुम्ही त्यांच्या जवळच, तुमच्या जवळच्या त्यांना. हा. खुर्ची लागत नाही. हा बर, राहू दे. मा ध्यान के लिए, उपयोग आपला स्थिर राहण्यासाठी ध्यानामध्ये काय करायला पाहिजे ते सांगतायत. क्यों नहीं लगता है सभी काय शिकायत रहती है, हम ध्यान में बैठते लेकिन ध्यान ही लगता नहीं है, स्थिर ही नहीं होता है उपयोग. तो क्या करना चाहिए स्थिर होने के लिए? तो यहाँ बता रहे, मा चिट्टः, कुछ भी चेष्टा मत करो. ध्यान में बैठते तो हमको कुछ ना कुछ विकल्प रहते हैं, इधर का उधर रखने का, उधर इधर रखने का. तो चेष्टा करते रहते कोई भी काय की. जब तक काय स्थिर नहीं होगी तब तक आपका उपयोग भी एकाग्र नहीं होगा. इसलिए ध्यान के लिए पहले काय की चेष्टा बंद करो. मा चिट्टः, स्थिर हो. मैंने कल बताया ना कि ऐसा सब संकल्प करके बैठो कि कुछ भी हो जाए मैं हलन चलन नहीं करूंगा, हाथ नहीं लाऊंगा. मच्छर बैठ जाए तो ऐसा हिलाने लगते हैं, और खुजले आए तो खुजालने लगते हैं, और कुछ पसीना आता है तो उसको पहुंचने लगते हैं. तो हलचल करते तो पूरे उपयोग एकाग्र नहीं रह पाता है. तो कुछ भी चेष्टा मत करो. फिर दूसरा क्या बताया, मा जंपः, बात मत करो, क्योंकि हमें रहा नहीं जाता है. अभी बैठे हैं और कुछ आ गया तो तुरंत या तो अंतर जल्प करते, या तो बहिर जल्प करते, नहीं तो अंतर जल्प करते हैं. तो कोई भी बात मत करो. मा जंपः, पूरा मौन रखो, अंतर बाहर दोनों प्रकार का मौन. मतलब मन मन में भी बोलते रहते हैं ना किसी से, उसने ऐसा कहा मैं ऐसा बोलूंगा, वो ऐसा करेगा तो ऐसा बोलूंगा, कुछ ना कुछ ऐसे मन में चलता रहता है. और माँ चिंतः, तीसरा क्या बताया, कुछ भी चिंता मत करो.
मतलब मन वचन काय, इन तीनों पर प्रबंध होना चाहिए पहले। तीनों पर हम संयम रखेंगे, ये तीन ही क्या है, चंचल है। मन तो सबसे ज्यादा चंचल है, मन में कुछ ना कुछ विकल्प करता रहता है और एक पर नहीं रहता है, मन बार बार घूमता रहता है इधर उधर। तो उसको पहिले त्याला ताकीद देऊन बसायचं, उसको पहले सूचना देना मन को, तुझे कोई भी दूसरा विचार नहीं करना है, केवल अपने आत्मा का ही विचार करना है और पंच परमेष्टि का चिंतन करना है, क्योंकि आत्मा में भी हम ज्यादा देर तक नहीं रह पाते हैं। तो इसलिए पंच परमेष्टि का चिंतन करो या अपने आत्मा का चिंतन करो या कोई गाथाओं का चिंतन करो, जो भी एक विषय लिया है उसी का चिंतन करना है, बाकी का दूसरा कोई चिंतन नहीं करना है। तो चेष्टा में क्या आ गया, शरीर की चेष्टा आ गई, तो शरीर के द्वारा कोई भी व्यापार नहीं करना है, स्थिर चित्त स्थिर आसन होकर के बैठना है। इसलिए कोई भी अपने को जो सुविधायुक्त हो ऐसा आसन लगा करके ध्यान में बैठना है। पद्मासन में बैठो या अर्ध पद्मासन में बैठो या सुखासन में बैठो, वज्रासन में बैठो, वीरासन में बैठो, कोई भी एक आसन लगा करके बैठना है। तो इसलिए माँ चित्त हो, कोई भी चेष्टा मत करो, माँ जंप मतलब कोई भी बात मत करो, मौन धारण करो ध्यान के काल में, मौन लेकर ही बैठना है, मुझे पूरा ध्यान होने तक पूरा मौन रहेगा। और माँ चिंत हो, यदि नहीं प्रतिज्ञा की आपने तो कोई प्रसंग आएगा तो तुरंत बोलने लग जाते हैं, इसलिए ऐसा नियम लेकर के बैठो। और कोई भी मैं दूसरा चिंतन नहीं करूंगा, ये आज्ञा दी है आचार्य ने। किम भी जेन होई थिरो, जिससे ये किम भी पीछे लगाना है, किम भी माँ चित्त, कुछ भी चेष्टा मत करो, कुछ भी वचन मत बोलो और कुछ भी चिंतन मत करो, जिससे स्थिरो होई, ये मन स्थिर होगा। और अप्पा अपम में रहो, ध्यान क्या है, आत्मा आत्मा में रम जाना। अन्य पदार्थ का भी चिंतन करो तो उसको भी ध्यान कहाँ है, लेकिन वास्तव में जो शुद्धोपयोग रूप ध्यान है किसको कहते हैं, अपने आत्मा में आत्मा का रत होना, लीन होना, वही इनम एव परम हवे ध्यानम, यही उत्कृष्ट ध्यान है। कौन सा उत्कृष्ट ध्यान है, आत्मा आत्मा में लीन होना। इसका भी अर्थ क्या है, आत्मा तो आत्मा में ही है, लेकिन आत्मा आत्मा में होने पर भी हमारा उपयोग आत्मा में नहीं लगता है, तो उपयोग आत्मा में एकाग्र चित्त होना, इसको ही आत्मा आत्मा में रमना ऐसा कहते हैं। अपने में रमो मतलब अपने उपयोग को बाहर मत घुमाओ, अपने शुद्ध आत्मा को जानने में उसको लगाओ, उसको ही जानते रहो अपने आत्मा को, वही आत्मा में लीन होना है। मुझे दूसरा कुछ भी विचार नहीं आ रहा है, शरीर से भिन्न मैं एक चैतन्य स्वरूप आत्मा हूँ, मैं अनादि अनंत अखंड एक पदार्थ हूँ, इस प्रकार से अपने आत्मा को ही जानने में उपयोग लगाया है, उसको ये कहते आत्मा आत्मा में रत हो गया। जैसा आत्मा का स्वरूप है वैसा हम जानने लगते हैं तो उपयोग की एकदम एकाग्रता हो जाती है। ये चैतन्यमय हूँ, बस ऐसा भाववासन अंतर में करना है, यही क्या है, उत्कृष्ट ध्यान है। उत्कृष्ट ध्यान या आत्मा में स्थिर होता है, कब स्थिर होता है, जब हम मन वचन काय का निरोध करते हैं। मनानं शुभ अशुभ पण विकल्प करायचे नाहीत, वचनानं शुभ वचन असो कि अशुभ वचन असो, सामायिक पाठ, ये सब जब तक बोलते हैं तब हमारा उपयोग अस्थिर ही रहता है। अन्य अशुभापासून सोडवण्यासाठी त्याचा अवलंबन घेतो, अन्य अशुभ विकल्प येऊ नयेत म्हणून आपण सामायिक पाठ, 12 भावना, वैराग्य भावना, हे सगळं पाठ म्हणतो सामायिकाच्या वेळेला, परंतु ते म्हटल्यानंतर आता वचन बंद करायचे आणि ते शुभ वचन पण बोलायचे नाही, कारण ते शुभ वचन पण जोपर्यंत बोलत राहणार तोपर्यंत आपला उपयोग स्थिर होणार नाही, कारण ते म्हणण्यामध्ये आपला उपयोग लागलेला आहे। मग काय म्हणायचं, हे ओळ झाली, पुढची ओळ काय, पुढची ओळ काय, पुढची ओळ काय, ह्याच्यामध्येच त्याचा उपयोग असतो। आणि एक विषय घेऊन आपल्या आत्मस्वरूपाचं चिंतन करत त्याच्यामध्ये स्थिर व्हायचं। म्हणून शुभ अशुभ दोन्ही प्रकारच्या वचनाचा पण त्याग करायचा आणि शुभ अशुभ कोणती चेष्टा करायची
नाही नमस्कार करणं हाथानं, भले वहाँ ध्यान से ध्यान सूत्र बताए जाते हैं, तो नमोस्तु नमोस्तु ऐसा बोलेंगे तो भी हाथ जोड़ करके नमोस्तु नहीं करना है, केवल भावों से नमस्कार करना है वहां पर। तो इसलिए कोई भी चेष्टा नहीं करना, यही ध्यान है। अब आगे इस ध्यान क्या है, जो ध्याता होता है उसका बहुत अच्छा है। आगे का श्लोक भी 57 नंबर का है ना। तव सुदवदवं चेदा झानरः धुरन्धरो हवे जम्मा तम्मा तत्तिय निरदा तल्लद्धिये सदा होः। तव सुदवदवं चेदा झानरः पाठीमाग तुम्ही म्हणा, तुमच्या हा तिकडं पाठीमागे तुम्ही म्हणा काकी, काय तुमचं नाव विसरले मी। हा तुमचं झालं तुम्ही म्हणा। हा तुम्ही पुढच्या रेखाभावी म्हणा। वदवम हा म्हणा तुम्ही म्हणता ना म्हणा। हा तव सुद तुम्ही नव्हे तिकडं पाठीमागे। हा म्हणा की हा मंगल होई हो हो चालते की हो हो। तुम्ही व्हा असं म्हणायचं, हो हो भवत हो हो। होई म्हटलं तर होतो असं होतंय मग, करता हे आपलं वर्तमान कालवाची। इसमें ध्याता पुरुष का लक्षण बताया है और ध्यान की सामग्री पहले भी बताया है, पुन्हा यहाँ पर बताया। सुंदर गाथा आहे, सगळ्या तिन्ही गाथा सगळ्या अगदी लक्षात ठेवण्यासारखे आहेत। मा चित्त मा जंप मा चिंत, पहले भी आई थी माँ मुझ माँ रस, जहाँ से ध्यान का प्रकरण चालू हुआ ना, सब गाथाएं याद करने जैसी है। अभी आप ये भी सुंदर गाथा है कि ध्याता पुरुष कैसा होना चाहिए। हम ध्यान के लिए तो बैठ गए, लेकिन उसकी क्या योग्यता होती है और अच्छा ध्यान करने वाला कौन होता है, तो उसके लिए यहाँ 3 विशेषण बताए हैं। कैसा होना चाहिए, तव सुद वदवम चेदा, तप श्रुत और व्रतवान आत्मा चेता, मतलब जो तप करता है, श्रुत मतलब शास्त्र का अभ्यास पाठी है, और व्रतों को धारण करता है, संयमी है, वह ऐसा आत्मा झानरः धुरंधरो हवे जम्मा, ध्यान रूपी रथ का धुरंधर चलाने वाला। ध्यान रूपी रथ को कौन चलाता है, कि जो तप श्रुत और व्रतवान, हमने कुछ तप नहीं करते हैं, शास्त्र का अभ्यास भी थोड़ा बहुत ही है, और व्रत भी धारण नहीं करते, संयमी है, और हम
खाली ध्यान में ही बढ़ते हैं, 24 घंटा हम ध्यान ही करते हैं, वो उत्कृष्ट ध्यान नहीं है। उत्कृष्ट ध्याता कौन है? कि जो तप से संयुक्त है, श्रुत मतलब शास्त्र का अच्छा अभ्यास है। ध्यान में भी किसका मन ज्यादा एकाग्र होगा? कि जिसको शास्त्र का अभ्यास है, क्योंकि उसके पास कुछ विचार करने के लिए सामग्री होती है। कशाचा विचार? बसला आपल्याला काय शास्त्राचं ज्ञान नाही, बसलं ध्यानाला, कशाचा विचार करणार? थोडा बहुत जे सांगितलं असं आहे आत्मा, झालं मग पुढं पुन्हा काय? तासभर काय करणार? 2 तास काय करणार? एक दिवसभर 10 तास ध्यानाला बसलो तर काय विचार करणार त्याच्यामध्ये? अपने पास यदि शास्त्र का अभ्यास है तो अलग अलग विषयों का हम चिंतन कर सकते हैं, अलग अलग विषय लेकर के। तो इसलिए कहा कि श्रुत का अभ्यास जिसको है और व्रतवान है, व्रती है, तो बाकी अभक्ष इसका वगैरह सब त्याग होता है, तो अपने विचारों पर भी उसका असर होता है। जो अभक्ष सेवन करता है, रात्रि भोजन करता है, कंदमूल आदि का भी सेवन करता है, तो उसके इतने परिणाम विशुद्ध नहीं बन पाते हैं, उपयोग की भी स्थिरता नहीं हो पाती है। इसलिए व्रती होना चाहिए। इसलिए तप का, श्रुत का और व्रत का धारक जो है वही ध्यान रूपी रथ की धुरा को धारण करने वाला होता है, धुरंधर होता है। धुरंधर मतलब धुरा आगे आगे होता है ना, उसको धुरंधर कहते हैं। आपण म्हणतो ना कुठल्या तरी विषयामध्ये तो खूप धुरंधर आहे, म्हणजे धुरायला धारण करणारा, त्याला धुरंधर शब्द त्याच्यावरनं झाला की तो चतुर, हुशार, प्रवीण असं, म्हणजे तो ध्यानामध्ये प्रवीण होतो। ध्यानरूपी रथाला, ध्यानात हा रथ आहे, हा रथ चालवायचा आहे, तर त्याचा सारथी कसा पाहिजे त्या रथाचा? तर तप, श्रुत आणि व्रतवान पाहिजे। तप म्हणजे काय? उपवास, एकासन इत्यादी तप केल्यानंतर उपयोग चांगला एकाग्र होतोय। तम्मा इसलिए तल्लधिये, उस ध्यान की प्राप्ति के लिए तत्य निरदा, इन तीनों में निरत, तप में, श्रुत में और व्रत में, तीनों को पालन करने में निरत हो करके तल्लधिये सदा हो, उस ध्यान की प्राप्ति के लिए तुम सदा तप, श्रुत और व्रत में तत्पर हो। म्हणून व्रत धारण कशासाठी करायची? आपल्याला हे फालतूच आहे, ध्यानासाठी कशाला पाहिजे व्रत? परंतु व्रत असेल तरच आपला उपयोग बाहेर भटकत नाही, त्या सगळ्यापासून निवृत्त होऊन आपल्या स्वभावामध्ये एकाग्र होतो। कशासाठी पण पात्रता लागते। त्याच्याने शिवणीचं दूध कशामध्ये राहतंय? सोन्याच्या पात्रामध्येच राहतं, तसं त्याच्यामध्ये गुण आहे। तसं कुठली पण उत्कृष्ट वस्तू जी आहे ती कुणामध्ये पण राहत नाही, त्यासाठी पात्रता असावी लागते। तर आपण नुसतं ध्यानाला बसलो परंतु ध्यानामध्ये उपयोग कसा राहणार? तर त्यासाठी हे तिन्ही गुण पाहिजेत त्याजवळ, म्हणून ह्या तिन्हीचा संग्रह करायचा आपण। तप पण सारखं करायची सवय लावायची आपल्या आत्म्याला, उपवास करायचा, एकासन करायचं किंवा आणखीन रस सोडणं, अशा प्रकारे तपश्चरणाची पण सवय लावायची। तर असा हा ध्याता पुरुष कसा पाहिजे आणि ध्यानाची सामग्री काय? तर तप, श्रुत आणि व्रत ही ध्यानाची सामग्री आहे, की ज्याच्या जवळ आहे तो उत्कृष्ट ध्याता होतो। 12 प्रकारचं तप सगळ्यांना माहितीच आहे, परवाच लिहून दिलं होतं। कोणते 12 प्रकारचे तप सांगितले? बाह्य तप और अंतरंग तप, प्रायश्चित्त, विनय, वैयावृत्य, स्वाध्याय, उत्सर्ग और ध्यान, ये 12 प्रकार के तप है, उस दिन बताया था परसों। और ध्यान के 5 कारण कहे हैं, इसमें भी आता है ये, नहीं आवडत। वैराग्यम, हा इतर ऊपर है, वैराग्यम तत्व विज्ञानम नैर्ग्रंथ्यम समचित्तता परीशः जयश्चेती पंचैते ध्यान हेतु, ह्याच्यात गाथा उद्धृत केलेली आहे, परमात्मा प्रकाश मध्ये पण आलेले आहे। त्या ध्यानासाठी काय पाहिजे सामग्री? पहिलं सांगितलं वैराग्य, ज्याला संसार शरीर भोगापासून
विरक्तता झालेली आहे, वैराग्य पाहिजे. तत्वविज्ञान विषयामध्ये लीन आहे, 5 इंद्रियांच्या विषयामध्ये, आणि त्याला उपयोग ध्यानाला बसवलं समजा, तर त्याचा उपयोग एकाग्र होतो का? नाही. त्या विषयामध्येच जातो ना. उकडते, डास चावतात, अशा वेळेला कसं ध्यान लागणार तिथं? तत्वविज्ञानम, दुसरं सांगितलं तत्वासंबंधीचं विज्ञान, हे दुसरी सामग्री आहे. तिसरं सांगितलं निर्ग्रंथ्यम, निर्ग्रंथपणा पाहिजे. द्रव्य संग्रहातली गाथा नाहीये ही, दुसऱ्या ह्याच्यातली शास्त्रातली आहे. निर्ग्रंथपणा पाहिजे. मुनी अवस्था आहे तर तिथं ध्यान चांगलं होतंय. म्हणून मुनी ध्यानासाठीच मुनी होतात वास्तविक. गृहस्थ अवस्थेमध्ये ध्यान होत नाही. की ते आपण ठरवलं तरी सुद्धा काही ना काहीतरी विवेचना, काही ना काहीतरी विकल्प हे सारखे येतात. त्यामुळे त्याचा उपयोग एकाग्र होऊ शकत. खूप निवृत्त होऊन आपण कुठेतरी गेलो तर थोडं बहुत ध्यान होतंय आणि आपण ठरवलं तर. परंतु घरात बसून ध्यान करा म्हटलं तर जात नाही, ध्यान होत नाही. म्हणून निर्ग्रंथता पाहिजे. त्यासाठीच मुनी होतात, ध्यानाच्या सिद्धीसाठीच. आणि समचित्तता, सगळ्यांच्या मध्ये समता भाव, राग द्वेषानं रहित परिणाम. राग द्वेष इष्ट अनिष्ट विकल्प पहिला पण सांगितलं होतं ना. मा मुज्जह, मा रज्जह, मा दुस्सह इट्ट निठ अर्थेसु स्थिरमिच्छ जय चित्तम विचित्त झाणप सिद्धिये. माग सुद्धा आली ही गाथा की मोह करू नकोस, इष्ट अनिष्ट विषयामध्ये राग करू नकोस आणि द्वेष करू नकोस. कारण मोह राग द्वेष जर असतील तर उपयोग एकाग्र होत नाही. म्हणून समचित्तपणा पाहिजे, समता भाव पाहिजे. आणि 5वं सांगितलं परिशजय, हे फार आवश्यक आहे. आमचा परिशजय नसतो आणि त्यामुळं सारखं चुळबुळ चुळबुळ होते. डास चावला की पुन्हा विचलित होतोय, काहीतरी खाज आली विचलित होतोय, आणखीन काय त्रास व्हायला लागला, गुडघे दुखतात लगेच विचलित होतो. हे सगळे परिशजय. भूक लागली, तहान लागली, उष्णता, गरम होतंय, उकडतंय, थंडी वाजते, हे सगळे सहन करण्याची शक्ती पाहिजे. तर हे 5 गुण ज्याच्या जवळ आहेत तोच कोण आहे? हे 5 ध्यानाचे कारण आहेत. काय काय सांगितलं? वैराग्य, तत्वज्ञान, निर्ग्रंथपणा, समताभाव आणि परिशावर विजय. हे असेल तरच ध्यान होतं. म्हणजे पहिल्यांदा दीक्षा घ्यायला पाहिजे ध्यान करायचं असेल तर. तर अशा प्रकारे हे ध्याता सांगितलं. एक शेवटची फक्त राहिले गाथा, तेवढी घेऊन संपून टाकू आपण. ते गाथा की नाही, ते पण त्याच्यात पण उद्धृतच आहे. त्याच्यामध्ये आपल्या परमात्मा प्रकाश मध्ये पण मूळ कशातली आहे ना, त्याचं नाव नाहीये. 2-3 ग्रंथामध्ये मी उद्धृतच बघितलेत ती गाथा. पुढं 58 नंबरची गाथा आहे शेवटचं. दौव संगहमिनं मुनिनाः दोष संचेच्युदा सुद पुण्णा सोदयन्तु तनुसुत्तधरेण नेमिचन्द मुनिना भणियञ्जम्. दौव संगहमिनं मुनिनाः दोष संचेच्युदा सुद पुण्य. हे गाता नाहीये, वेगळा हे आहे हा छंद. म्हणा, कोण म्हणते? म्हणा. म्हणा. दोसा नाही, दोष संचय. तिथं थांबायचं. सोदयन्तु तनुसुत्तधरेण नेमिचन्द मुनिना भणियञ्जम्. दौव संगहम इनम,
इस द्रव्य संग्रह को मुनिनाहा, मुनियों के नाथ क्या करे, दोष संचय चुदा, जो दोष के संचय से रहित है, च्युत है, और जो श्रुत से परिपूर्ण है, ऐसे मुनिनाथ इस द्रव्य संग्रह ग्रंथ को सोदयंतु, शुद्ध करे। मुझे कहते समय म्हणजे ये अपनी उद्धतता का त्याग कर रहे, जे मी काय सांगितले त्याच्यामध्ये काय चूक असेल तर जे ज्ञानी असतील त्यांनी ह्याच्यामध्ये सुधारणा करावी. लघुता ज्याला म्हणतात, मोठ्या पुरुषांच्या ठिकाणी लघुता असते आणि ज्याच्यामध्ये काही गुण नसतात त्याच्यामध्ये उद्धतता असते. मी एवढी रचना केल्या, मी तेवढ्या रचना केल्या, मी असं केलं तसं केलं, खुशारकी करतो. परंतु जे खरे ज्ञानी असतात ते बघा तुम्ही कुठं पण, अमृतचंद्र आचार्य एवढं मोठा ग्रंथ रचून सुद्धा शेवटी काय म्हणतात, ह्या अमृतचंद्र आचार्याने काही सुद्धा केलेलं नाही. वर्णाने पद झाले, पदाने वाक्य बनले, वाक्याने शास्त्राची रचना झालेली आहे. मी अमृतचंद्र आचार्याने काय केलं यामध्ये, काय सुद्धा केलं नाही. आणि वास्तविकता आहे ती निश्चयाने बघितलं तर ते फक्त निमित्त मात्र आहेत. आपल्या सगळ्यांच्या पुण्याचा उदय म्हणून त्यांच्या हातकडून तशा प्रकारची रचना झाली. इनम म्हणून हे कोण लिहिले आहे हे शास्त्र, तर आपल्या स्वतःचं नाव सांगतायत. तनुसुत्त धरेन नेमी चंद मुळीना जम दव संगहम भणियम. आपल्या स्वतःला काय म्हणतात, तनु म्हणजे थोडं अल्प, सूत्राला धारण करणाऱ्या, म्हणजे मी खूप अल्पज्ञानी आहे. कोण म्हणतंय, ज्ञानी म्हणतात असं. ज्यांना चांगला अभ्यास आहे ते सुद्धा काय म्हणतात, कारण केवळ ज्ञानाच्या अपेक्षेने बघितलं तर अल्पज्ञानीच आहे. म्हणून अल्पसूत्राला धारण करणाऱ्या अशा नेमिचंद्र मुनींच्याकडून जे काय हा द्रव्य संग्रह सांगितला गेला, त्याला जे मुनींचे नात आहेत, म्हणजे मुनींच्या मध्ये उत्कृष्ट आहेत, दोषानं रहित आहेत आणि श्रुतानं परिपूर्ण आहेत, म्हणजे जे स्वतः निर्दोष आहेत आणि शास्त्राचं ज्यांना ज्ञान आहे त्यांनी करायची सुधारणा. ज्यांना अधिकार नाही ना त्यांनी कुठलं पण काहीतरी आपल्या मनानं बदलायचं नाही. 10 वेळा विचार करायला लागतो. आम्ही स्वतः लिहून ठेवतो तिथं पाठ संशोधन, मनानं काही सुधारणा करायची नाही. मिळालं तिथं तर पाठ संशोधन करायचं त्याच्या, आपल्या मनानं बदलण्याची आपल्याला अगदी गॅरंटी आहे बाबा हे प्रिंटिंग मिस्टेक झालेले आहे तर तिथं आपण सुधारणा करू शकतो. परंतु ते चुकीचं आहे लक्षात यायला पाहिजे. म्हणून आचार्य म्हणतात 2 अटी घातल्या त्यांनी, जे स्वतः निर्दोष असतील आणि जे शास्त्रामध्ये प्रवीण असतील अशा मुनींनी ह्या द्रव्यसंग्रह ग्रंथामध्ये काय चुकी झाल्या असतील तर त्याचं शुद्ध करावं, त्यांनी त्याचा सुधार करून घ्यावा. अशा प्रकारची आपली अल्पज्ञता व्यक्त करून हा ग्रंथ द्रव्यसंग्रह संपलेला आहे. 28 नोव्हेंबरला चालू केला होता, बरोबर आता 20 जानेवारीला संपला हा ग्रंथ. 23 दिन. तेईस दिन नहीं, 1 महीना पूरा, दिसंबर और ये जनवरी, 1 महीना 23 दिन, 1 महीना 23 दिन, 54 दिन. हा दुसऱ्या तिसऱ्या अधिकारचे पेपर पण काढून तुम्हाला 4 दिवसात व्हॉट्सअप करतील. ते सोडा आणि शिस्तीनं सोडवा. पहिला अभ्यास करा, अभ्यास न करता सोडवायचा प्रयत्न करू नका. पेपर कशासाठी, आपला अभ्यास होण्यासाठी, फक्त नुसतं परीक्षा देण्यासाठी नाही. तुमचं त्या निमित्तानं पूर्ण वाचन होतंय, पाठांतर होतंय म्हणून तिथं परीक्षा घ्यायची असते. परीक्षा फक्त आपल्या ज्ञानाच्या वाढीसाठी आहे, दुसऱ्या कशासाठी नाही. ते श्रुत अनुपचारिक, ते सुरुवातीला घेतलं होतं ना, त्याला कोण कोण नसतील त्यांना पक्क झालं नाही, आणि जे पण असतील नवीन लोक असेल तर त्यांना थोडं कच्च झालं असेल. ते खूप घटवून घेतलं होतं खरं मी. उपचारित अनुपचारित सद्भूत असद्भूत पुष्कळ वेळेला घटवून घेतलं होतं. जाना हा मी शुद्ध चैतन्य स्वरूप आहे.
हा मी एक अखंडच आहे. ज्ञान व आनंद स्वरूप आहे. जाणा. स्वतःला ओळखा. स्वतःचे चिंतन करा आणि त्या स्वतःलाच जाणण्यामध्ये लीन व्हा. हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे. अन्य काहीही नाहीच. हा मी शरीर नाही. हा मी शरीराच्या अवस्था रूप पण नाही. हा मी कर्मापासून भिन्न आहे. भाव कर्मापासून पण भिन्नच आहे. असा हा मी शुद्ध चैतन्यमय आत्मा आहे. शुद्ध चैतन्य सत्ता स्वरूप ज्ञानानंद स्वरूप टंकोत्कीर्ण ज्ञायक स्वरूप शुद्धोऽहम् एकोऽहम् ध्रुवोऽहम् ओम. विसर्जन. नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्यानं नमो वज्रायानं नमो लोये सवसा नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्यानं नमो वज्रायानं नमो लोये सवसा नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्यानं नमो वज्रायानं नमो लोये सवसा के ज्ञान से सूझे लो